नमस्कार, मी सुवर्णा. आपल्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आज आपल्याला नेटचे ब्लाऊज शिवायचे आहे आणि ते नेटचे ब्लाऊज कसे शिवायचे आणि ह्याला मी एक सॅटिनचे अस्तर वापरणार आहे आणि एक कॉटनचे अस्तर वापरणार आहे. तर आणि हे वरच्या साईडला ही नेट आहे, त्याचे कसे शिवायचे ते पाहूयात आपण. हे बघा, हे सॅटिन आहे आणि हे कॉटन आहे. याला डबल अस्तर लावून आपल्याला याची गळ्याची डिझाईन तयार करायची आहे. ही बॅक साईड तयार करायची आणि फ्रंट साईडला खूप सुंदर अशी डिझाईन तयार करणार आहे. त्याचा व्हिडिओ अपलोड करेन. चला तर मग आपण वेळ न करता ही कशी डिझाईन आहे ते पाहूयात. पहा, त्यासाठी नेट, सॅटिन आणि कॉटनचे अस्तर घेतलेले आहे. आम्ही ब्लाऊजची बॅक साईड कट करून घेतली. पहा, शोल्डर घेतलेले 7 इंचाचे. तुम्हाला गळा हवा आहे तेवढा घ्यायचा. मी 10 इंच घेतलेला आहे. 10 इंच घेऊन गळारुंदी शोल्डर चेक केले एकदा, घडी व्यवस्थित आलेली नव्हती. गळारुंदी 4 इंच घेतली आणि चौकोनी बॉक्स आखून घेतला, कारण आपल्याला डबल गळा करायचा आहे. म्हणजे नेटचा वेगळा करायचा आहे आणि आतला वेगळा करायचा आहे. त्यामुळे 4 इंच गळारुंदी घेऊन मी गळ्याचा आकार टाकून घेतला. खूप सुंदर अशी डिझाईन आपण जे ब्लाऊज तयार केल्यानंतर खूप सुंदर अशी डिझाईन दिसते. हे पहा, नेट, सॅटिन आणि आता मी हे काय करणार आहे, कॅनव्हासवर गळा डिझाईन जे आहे ते आखून घेणार आहे. डबल घडी घालून घेतली कॅनव्हासची. आधी सरळ कट करून घेतले. आपल्याला तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी गळारुंदी टाकायची. मी 4 इंच गळारुंदी घेतली आणि 10 इंच गळा उंची घेतलेली आहे. चौकोनी बॉक्स आखून घेतला. याच्यावर जसा आपण अस्तरवर गळा टाकला होता त्याच पद्धतीने याच्यावरही टाकायचा, कॅनव्हासवरही. म्हणजे कॅनव्हासवर टाकल्यामुळे फिनिशिंग जे आहे ते खूप सुंदर दिसते. बाहेरच्या साईडला 1 इंचाचे ठेवून शिलाई मार्जिन ठेवून असे मी जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे कट करून घेतले. हेच आपल्याला अस्तरवर चिटकून घ्यायचे आहे इस्त्रीच्या साह्याने. इस्त्रीच्या साह्याने प्रेस करून घेतले. एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. साईडला जे आहे ते छोटे छोटे कट्स मारून असे जसे व्हिडिओ दाखवले त्याप्रमाणे साईडच्या पूर्ण साईड दुमडून घेतली. आपण बॅक साईड जी कट केलेली अस्तरची त्याचा मधोमध 2 भाग करून घेतले आणि आपल्याला याला बॅक साईडला हुक करायचे आहेत. आणि गळ्याची डिझाईन जी आहे ते त्याचे 2 भाग मधोमध करून घेतले, म्हणजे आपल्याला जॉईन करायला एकदम सोपे जाते. एक साईड बाजूला ठेवूया आपण. आता एक साईडला कशीच लावायची ते दाखवते. आधी आपल्याला अस्तर आणि सॅटिन हे फक्त 2च आपल्याला जॉईन करून घ्यायचे आहे. अस्तर आणि सॅटिन जे आहे ते चारही साईड मी मेन फॅब्रिक न ठेवता फक्त अस्तर आणि सॅटिन जॉईन करून घेतलेले आहे, कारण नेटचे कापड मी याच्यावर ठेवलेले नाही आहे. चारही साईड जॉईन करून झाल्या तर एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. आपण ह्याला डिझाईन अटॅच करूया. आता अशी व्यवस्थित ठेवून घ्यायची डिझाईन. एक पिन लावून घ्या, म्हणजे डिझाईन जी आहे ती आपली सरकणार नाही. ह्या पद्धतीने मी पिन लावून घेतले. आता जशी डिझाईन आहे त्या पद्धतीने पूर्ण शिलाई करून घ्यायची. अटॅच झाली का नाही, व्यवस्थित झाली का नाही एकदा चेक करायची आणि पिन काढून घेऊन शिलाई मार्जिन ठेवून एक्स्ट्राचे कापड कट करून घेतले. त्याला छोटे छोटे कट्स मारायचे, म्हणजे याला आपल्याला पलटी मारायची आहे. तर पलटी मारताना एकदम व्यवस्थित आले पाहिजे.
अशी कट मारून घेतले. किती फिनिशिंगने येते. याला जर तुम्ही इस्त्री प्रेस करून घेतले तर खूप दिसायला एकदम फिनिशिंग खूप सुंदर येते. आणि टिपही मारून घेतली तरी चालती. मी टिप मारून घेतलेली आहे. पूर्ण काठाने मी अशी टिप मारून घेतली. दुसराही पार्ट ह्याच पद्धतीने तयार करून घेणार आहे. दुसराही पार्ट तयार झालेला आहे. तर ह्या पद्धतीने नेटचं जो आता आपल्याला डिझाईन नेटच्या बॅक साईडला जी डिझाईन तयार करायची आहे त्यासाठी मी पेपर घेतलेला आहे. आणि जे मधला भाग आपला कॅनव्हास पेपर कट केल्यानंतर जो मधला भाग उरलेला होता तो भाग जसा आहे तसा आखून घेतला. म्हणजे आपल्याला डिझाईन करायला जे आहे ते एकदम सोपे जाते. उंची घेतली, उंची आणि रुंदीनुसार चौकोनी बॉक्स आखला. मागचा गळा उंची घ्यायची 3.5 इंचाची घेतलेली आहे आणि 3.5 इंचाला चौकोनी बॉक्स आखून गळ्याचा आकार देऊन घेतला. म्हणजे बॅक साईडचा जो गळा आहे नेटच्या कपड्याचा करायचा आहे आपल्याला. नेटच्या कपड्याचा बॅक साईडचा गळा आखून घेतला आणि खालच्या साईडला पाकळी आकार आखून घेतला. आधी एक्स्ट्राचा पेपर कट करून घ्यायचा. गोल गळ्याचा आकार कट करूया. त्यासाठी पहा ही ट्रिक वापरा म्हणजे तुमचा गळा जो आहे तो पसरणार नाही किंवा कमी जास्त होणार नाही. ह्या पद्धतीने मी वरच्या साईडला 1 इंचाची पट्टी ठेवून गळ्याचा आकार कट करून घेतला. आणि ही पाकळीचा आकार जो एकदम परफेक्ट येण्यासाठी पहा मी मधोमध घडी घालून घेतली आणि असं बरोबर पाकळी कट करून घेतली. म्हणजे डिझाईन गळा जो जी पाकळी आहे ते एकदम व्यवस्थित येते. पहा किती सुंदर असे डिझाईन तयार झालेले आहे. आता एक्स्ट्राचा जो पेपर आहे तो कट करून घेऊया. आता हा पेपर आपल्याला नेटवर मधोमध बरोबर असं येईल असं ह्या पद्धतीने जॉईन करून घ्यायचा. त्याला टिप मारण्यासाठी आपण त्याला टाचण्या लावून घेतल्या म्हणजे आपले जे डिझाईन आहे ते एकदम बरोबर येते, इकडे तिकडे सरकणार नाही. आता पेपर आणि नेट जे आहे ते जॉईन करून घेऊया. थोडा मोठ्या नंबरने मारली तरी चालते टीप. पूर्ण पार्टला मी जॉईन करून घेतले. हे आपली पेपर जे आहे तो नेटला जॉईन झालेला आहे. म्हणजे आपल्याला डिझाईन म्हणजे गळा जो आहे आकार तयार करण्यासाठी एकदम व्यवस्थित येते. याला पायपिंग करणार आहे. ते सिल्वर कलरची पायपिंग घेऊन पहा मी जसे व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे पायपिंग लावून घ्यायची. हे पहा जिथं आपला कॉर्नर येत आहे आपल्याला जी डिझाईनचा कॉर्नर आहे त्या कॉर्नरला आपल्याला पायपिंगला थोडा कट मारायचा. म्हणजे पायपिंग जे आहे ते वळवण्यासाठी एकदम व्यवस्थित आणि दिसायला फिनिशिंग दिसते. हा असं कट मारून घेतला आणि परत पायपिंग वळवून घेतली म्हणजे पूर्ण डिझाईन तयार होते. तुम्ही याचे 2 भाग कट करूनही तुम्ही करू शकला असता, पण मी अखंड कपड्यात दाखवलेले आहे तुम्हाला. कारण आपल्याला बॅक साईडला हुक करायचे होते. आपण 2 भाग करूनही करता आली असती, पण अखंड कपड्यात मी तयार केलेले आहे. म्हणजे तुमच्या हे लक्षात यावे की आपण जर बॅक साईडला हुक न करता जरी डिझाईन केली तर कशी करायची, ह्यामुळे ही पद्धत दाखवलेली आहे मी. आपली पायपिंग जी आहे ती लावून झालेली आहे. मग प्रत्येक कॉर्नरला असा कट मारून घेतलेला आहे. कट मारला म्हणजे डिझाईन एकदम व्यवस्थित येते. पूर्ण पायपिंग लावून झालेली आहे. आतील नेट जे आहे ते कट करून घ्यायची. आतील नेट कट करून घेतली. आता याला पण छोटे छोटे कट मारायचे.
आधी आपल्याला पेपर काढून घेतला मी, म्हणजे आपल्याला जी पायपिंगची वरची टिप आहे ती मारता येते. आपण पायपिंग जी केलेली आहे त्या पायपिंगला वरून आपल्याला टिप दाब टिप मारताना ते दोन्ही पायपिंग आणि कापडचे जे दोन्हीमधले खच असते त्या खचेत टिप आली पाहिजे आपली. ही काळजी घ्यायची, म्हणजे ब्लाऊज जे आहे ते एकदम फिनिशिंगने दिसते. हे पहा मी असे छोटे छोटे कट्स मारलेले आहेत. पायपिंगची जी टिप आहे ती टिप मारून झालेली आहे. पहा किती सुंदर असं दिसत आहे. मी डबल टिप परत मारणार आहे, कारण याला डबल टिप मारायची आपल्याला, पण मी कट करून परत डबल टिप मारणार आहे. पहा आपल्याला आता जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे. आता आपण याचे 2 भाग करूया. मधोमध कट करून घेतले आणि थोडाफार जर पेपर राहिलेला असेल तर ते पेपरही काढून घ्या, कारण आपण टिप मारल्यानंतर डबल टिप मारल्यानंतर आपल्याला पेपर काढता येत नाही. त्यामुळे मी आतील पेपर पूर्ण काढून घेतला आणि जिथं जिथं कट मारायचे राहिलेले होते परत तिथं कट मारून घेतले. कट मारल्यामुळे काय होते की आपली जी पायपिंग आहे त्याशी उभार राहत नाही, एकदम प्लेन येते. हे पहा आता साईडने एक परत टिप मारून घेतली, 1 टंचींचे अंतर सोडून परत एक टिप मारून घ्यायची. तर ह्या पद्धतीने दोन्ही साईडला ह्या पद्धतीने तयार करून घेतले. आपली जी डिझाईन आहे ती तयार झालेली आहे दोन्ही साईडच्या. आता आपण हे जॉईन करूयात. सॅटिनच्या जे आपण तयार केलेले आहे ते त्या ह्याच्यावर आपल्याला असे व्यवस्थित ठेवून घ्यायचे. याला पिन लावून घ्यायच्या, म्हणजे आपल्याला टिपा मारायला एकदम व्यवस्थित येते. अशा पिन लावून घेतल्या आणि नेटच्या कपड्यावर आपल्याला पूर्ण गळ्याच्या साईडला जसे मी व्हिडिओ दाखवलेले आहे त्याप्रमाणे नेट आणि आतले जे आपण डिझाईन केलेले पार्ट आहे त्याला व्यवस्थित अशी टिप मारून घेतली. आणि चारही साईडला पूर्ण टिपा मारून घ्यायच्या. एका हाताने व्यवस्थित करत कारण आपल्या एखादे झोळ पण येऊ शकतो, त्यामुळे हाताने असे फिनिशिंग देत आपल्याला पूर्ण साईड जॉईन करून घ्यायचे आहेत. जॉईन करून झाले. आता एक्स्ट्राचे जे नेट आहे ते कट करून घेतले. पहा किती सुंदर आणि फिनिशिंगने आलेले आहे. तर ह्याच पद्धतीने मी दुसराही पार्ट तयार करून घेतलेला आहे. त्याचे एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घ्यायचे. पहा किती सुंदर डिझाईन दिसते, एकदम फिनिशिंगने आणि दिसायला खूप सुंदर दिसते. आता याला आपल्याला आयहुक पट्टी लावायची. आयहुक पट्टी लावताना पहा मी ज्या पद्धतीने दाखवलेले आहे त्या पद्धतीने वरच्या साईडला असे क्रॉसमध्ये मोडून कपड्याची घडी तिरकी अशी घालून पहा असे फिनिशिंग जे आहे ते ब्लाऊजला फिनिशिंग येते. ह्या पद्धतीने आता एक दाब टिप मारून घेतली. आणि परत ही पट्टी जी आहे ते वाढती पट्टी आहे, त्यामुळे अशी वाढती ठेवून परत एक दाब टिप मारून घेतली. मला ह्याचे दोरे चाय करायचे आहेत. हे पहा ही पट्टी लावून झालेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडची पट्टी लावून घेऊया. त्याच्यासाठी मी आधी जास्त पट्टी काढली होती, त्यामुळे कट करून घेतली आणि त्याच पद्धतीने ह्याच्यावर ठेवून घेऊन वरच्या साईडला मुडपून घेतलेली आहे, म्हणजे गळा जो आहे तो एकदम व्यवस्थित आणि फिनिशिंगने दिसतो. पायच्यावर आता आतल्या साईडला दुमडून परत दाब टिप मारून घेतली आणि ही पट्टी पूर्ण आतल्या साईडला दुमडायची आहे. हुक पट्टी आहे. पुन्हा टिप मारून झाली. हे पाय हुक पट्टी तयार झाली. आता टक्स मारायचे. दोन्ही साईडला ह्याच पद्धतीने टक्स मारून घेतले.
दोन्ही साईडचे टक्स मारून झाल्यानंतर आपल्याला खालची जी आहे ती पाठीची पट्टी लावायची आहे. पाठीची पट्टी लावता नाही पहा, मी आयहूक पट्टी जिथे लावलेली आहे त्या साईडला मी दुमडून घेतलेली आहे आणि खालच्या साईडने दुमडून घेतले. म्हणजे आपल्याला फिनिशिंगसाठी ह्या टिप्स फॉलो करायच्या आहेत. म्हणजे ब्लाऊजची फिनिशिंग एकदम परफेक्ट येते. कुठेही तुमचे ब्लाऊज असे चिद्दडवादड दिसणार नाही, एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगने दिसेल. आता एक दाब टिप मारून घेतली आणि पूर्ण आतल्या साईडला दुमडून घेऊन मोठ्या नंबरचे 5 नंबरची शिलाई मारलेली आहे कारण याला तुरपाई करायची आहे. पहा तर दोन्ही साईडला त्याच पद्धतीने केलेली आहे. खालच्या साईडला हुक लावायचे आहे तिथे मी टाचणी लावून घेतली आणि आपल्याला वरच्या साईडला जे हुक लावायचे आहे ते हुक कसे लावायचे हे दाखवणार आहे मी. आपण वरच्या साईडला जर हुक लावले तर आपली जी फिनिशिंग आहे ते एकदम असे व्यवस्थित दिसत नाही. तर आपल्याला हुक जे खालच्या साईडनं लावून आपल्याला आय पण त्याला खालच्याच साईडला करायचे आहे. ते फिनिशिंग खूप सुंदर दिसते दिसायला. हे पण मी हुकही खालच्याच साईडला लावले आणि आय पण खालच्याच साईडला आतल्या साईडलाच करून घेतले. तुम्ही दोऱ्याचे आय कसे करता हेही मला नक्कीच कमेंट करा. आपले आय करून झालेले आहेत. आपले आय झालेले आहेत. पहा आता हुक कसे लावायचे पहा किती एकदम सुंदर आणि फिनिशिंग आलेले आहे. आता मी याच्यावर शो बटन पण लावणार आहे एक. तर शो बटन लावल्यानंतर कारण साडीला जी डिझाईन आहे ते पिंक कलरची आहे त्याच्यामुळे मी एक शो बटन तयार केलेले आहे. शो बटनवर मी जी डायमंडची लेस आहे त्याचे थोडे थोडे तुकडे कट करून घेऊन त्याच्यावर डायमंड लावलेले आहे. हे डायमंडला जो आहे तर पाठीमागच्या साईडला ग्ल्यू लावला आणि याच्यावर मी असे चिटकवून घेतले. तुम्ही याला सुई दोऱ्याच्या सहाय्याने शिवू पण शकता पण मी चिटकून घेतले. हे अजिबात निघणार नाही. हे पहा ह्या पद्धतीने ग्ल्यू लावून घेऊन मी चिटकवून घेतले. थोडे ह्याला सुकू द्यायचे. सुकल्यानंतर आपण ह्याला जे आपण हुक केलेले आहे आय हुक ते आय हुक लावून घेऊया. पहा किती सुंदर अशी डिझाईन तयार झाली. कस्टमरला तर खूप आवडली. ही डिझाईन जर आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.